आता किती नाही म्हटलं तरी मुलं मुली थोडा डिफरन्स होतच असतो आणि मुलं म्हणू शकतो की आपण सगळ्या गोष्टी पॅरेंट्स बरोबर शेअर करतात, पण वयात आलेल्या मुली आपण जे म्हणतो की ते काही गोष्टी पॅरेंट्ससोबत शेअर करत नाही. तर त्याच्यासाठी पॅरेंट्सने मुलींना, स्पेशली मुलींना कसं कन्व्हिन्स करावं? बघा, पहिली गोष्ट तर असं आहे, वयात येणाऱ्या मुली किंवा वयात येणारी मुलं यांच्यामध्ये चेंजेस दिसून येतात. मुलांची पटकन दिसतात, मुलींचे काही दिसत नाही, काही दिसतात, राईट. इथे असं होतं ना सर, आपली संस्कृती आधीपासून अशी होती किंवा अजून पण काही आहेत विचार की बाबा मुलीला एकटीला पाठवायला नको, मोठी झाली आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, राईट. सो जेव्हा हे असं होतं ना त्यावेळेला त्यांच्यामध्ये तो न्यूनगंड किंवा कॉन्फिडन्स ऑलरेडी लो होत जातो की मी हे का करू नये किंवा का करू नये. मी तुम्हाला इथे एक खूप छान सांगेल की आमच्या स्कूलमध्ये आम्ही 5th-6th पासून मुलींना आणि मुलांना पिरियड्सची माहिती देतो, एकत्र बसवतो, त्यांना एक्झॅक्टली सगळं नाही पण थोड्या गोष्टी सांगतो. आणि इथे मी मुलींना स्वतः सांगत असते, गुड टच बॅड टचच आहेच, की पिरियड्स येणं हे एक गिफ्ट आहे आपल्याला. हे देवी देवतांना म्हणजे देवींना पण आलेलं आहे आणि वेन वी आर हॅव्हिंग, सो इट्स गिफ्ट. कारण बऱ्याच लोक बघा, प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे की देवांना हात लावला काही ठिकाणी लावलं जातं, सो दॅट इज अ डिफरंट पार्ट, तिकडे मला नाही जायचं आहे. पण जेव्हा तुम्ही मुलींना सांगतात ना, हे गिफ्ट आहे तुम्हाला देवाने किंवा नेचरने दिलेलं, सो दे फील प्राऊड की अरे हा, मी सांगते की ही कोणाकडेच ताकद नाही, हे आपल्याला गिफ्ट आहे. आणि हे असल्यावर आपण एक फ्युचर किंवा दुसरं जनरेशन निर्माण करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. सो डोंट थिंक बॅड. आणि हे कधी होईल, जेव्हा आई आणि वडील मुलींबरोबर एकदम ठामपणे उभे राहतील, खूप व्यवस्थित चर्चा करतील की एक्झॅक्टली काय होतं आहे. कारण जर त्यांनीच आईवडिलांनी कुठेतरी बाउंड्रीज ठेवल्या की नाही हे असं नसतं, ते तसं नाही करायला पाहिजे, किंवा त्यांना कुठेतरी लिमिटेशन्स दिले, तर आजकाल सर लिमिटेशन्स दिले की मुलांकडे गॅजेट्स आहे, गुगल आहे, पाहिजे ते गुगल करा, नाही ते इन्फॉर्मेशन गुगल त्यांच्यासमोर ठेवेल. सो आय विल सजेस्ट टू पॅरेंट्स, आणि इट्स रिक्वेस्ट पण मी म्हणेन की मुलं काही विचारताय तर काही त्यांचं एज किती आहे तेवढ्यापर्यंत त्यांना सांगा गोष्टी. आणि हे पण सांगा, बाळा तू जसं मोठा होशील तुला काही गोष्टी कळत जाईल. जरी तुम्ही त्यांना सांगितलं, जसं तुम्ही म्हणालात की मुली नाही शेअर करत, 100% शेअर करते. सर बऱ्याच मुली येतात माझ्याकडे की मॅम घर पे तो ऐसे बोला जाता है, असं होतं तसं. इट्स फाईन बच्चा, आपकी मे बी कल्चर अलग है तो वो ॲक्सेप्ट करो, बट इन्फॉर्म युअर पॅरेंट्स, राईट. सो हे जेव्हा कळेल ना हळूहळू. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट होते काय सर, जेव्हा मी मुलं आणि मुलींना दोघांना सांगतो त्यावेळेला मुलांमध्ये पण काही चर्चा होतच असतात, तेव्हा त्यांनाही कळतं की मला रिस्पेक्ट करायचा आहे मुलींचा. सो ह्या गोष्टीमुळे दे ऑल्सो अंडरस्टँड की मला हे करायचं आहे. आणि मग जो कम्युनिकेशन गॅप आहे ना तो कुठेतरी भरून निघाल्यामुळे किंवा थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे ते सर्च करत नाही. सो पॅरेंट्सने हे करायला हवं की सांगा, काही नाही ना, विचारतील प्रश्न, विचारणार तर आहेच, पण तुम्हाला कुठपर्यंत त्यांच्या एजपर्यंत सांगायचं हे तुम्ही ठरवा. आणि आपल्याला लक्षात येतच सर की मला आत्ता माझा मुलगा एवढाच आहे तर मला एवढंच सांगायचं आहे. नक्कीच. त्याच्यामुळे पॅरेंट्सने पण मुलींना म्हणा मुलांना म्हणा सांगताना त्यांच्या वयाच्या जेवढ्या काय अकॉर्डिंगली गोष्टी असतील तेवढ्या सांगाव्या. राईट.